नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला ना महायुतीची कशी खिचडी होते ते दाखवणार आहे बरं का. नक्की बघा आणि तुमच्या कमेंट पण करा. मजेशीर व्हिडिओ असणार आहे, बघायला विसरू नका. तर बघा मंडळी, आज हे घटक काय काय आता तुम्हीच सांगा बरं का. आता यांची सगळेजण एका ह्याच्यात विलीन होणार आहे, यांची सगळ्यांची युती होणार आहे. आता प्रथम काय करू आपण, आता प्रथम गॅस पेटवला, त्याच्यावर ठेवला कुकर. आता त्याच्यात ओतणारे आपण तेल तर ओतावंच लागतं, त्याच्याशिवाय पक्ष कसे फुटणार इकडून तिकडं नाही. आता आपण याच्यात टाकू हे कार्यकर्ते, मोहरी आणि जिरे. हे तडतडायला लागले की मग मजा येणार आहे बघा. एक एक घटक कसा बघा कसा पांगतो आणि याच्यात विलीन होत जातो. आता नंतर कांदा, तो लागला सर करायला. मला एवढ्या जागा पाहिजे, मला तेवढ्या जागा पाहिजे. आता तुम्ही फक्त माझ्या पाहत राहा. कांदा राव बघा त्याची तडतड करायला लागली. आपल्या हातांना उकळ्या फुटत आहे. कांदा लसूण याचा तर स्वाद पाहिजेच हो. हे कांदा लसूण म्हणजे कोणी माहिती का, याचे इकडे तिकडून चिखल फेक करून इकडे तिकडं पांगलेले हे कार्य करतात. तिकडून तिकडे उड्या आणणार, चिखल फेक करण्यात पटायचं असलेले कार्य करतात. आता हे कांदा रवामध्ये मिक्स झाले छान. आता आपण बटाटा. आता हे बटाटे महाराज हे आपले शांतपणे जरा सगळ्यांचा अंदाज घेतील. आता वाटाणे राव. आता हे बघा, हे असे तडतड करतील ना, म्हणजे लय नाही आमच्याशिवाय तुमचं काही होतच नाही हो. आणि यांचा तडका वेगळा बरं का. ला रंग आणि चव आणण्यासाठी मसाले तर घालावेच लागतील. काही टाकू हळदी बाई, काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात ना, तिचं काम पिवळं करायचं. हे बघा, ही मिरची पावडर न जरा मस्त झणका बसणार. आणि हे बघा हा मसाला तर पाहिजेच. थोडीशी धने पावडर पण घालू, मसाल्याची जरा खुमखुमी जिरली पाहिजे ना, म्हणून थोडंसं पण घातलं पाहिजे. आता हे छान मिक्स होते. आत्तापर्यंत गंमत पाहत बसलेली हे टोमॅटो. हे शेवटी कारण यांना माहिती आपण अगोदरच गेलो तर आपलं पाच चोर राहून जाईल. त्याच्यापेक्षा येणं हे सगळ्यांचा अंदाज घेऊन आणि मग पडतात ते कसे. सगळ्याला चव आणण्यासाठी मीठ तर पाहिजेच. म्हणजे एकमेकाच्या खोड्या काढून जखमीवर मीठ चोळणारे 2-4 कार्यकर्ते नसतात का ते प्रवक्ते, ते तर पाहिजे. आता ते पण याच्यात छान मिक्स झालेत. करून घेऊ आपण 2 मिनटं मिक्स. आता हे सगळं वातावरण गरम होण्यासाठी टाकू आपण याच्यात पाणी. आता याला येऊ द्या मोकळी, जरा हे गरम होऊ द्या. आता हे बघा, यांच्यात चांगली चर्चा झाली. चर्चा चांगली तापत आलेली, चांगल्या उकळ्या फुटल्या त्यांना. आता आपण काय करू, त्याच्यानंतर हे व्हाईट कॉलरवाले जे आत्तापर्यंत लांबून सगळी मजा पाहत होते ना, यांना टाक. आता पावर का गमत. आता झाले का सगळे हे. आता हे ना अशी चांगली हलवून एकजीव करू आपण आणि झाकण लावून ना त्याला चांगलं वाफेवर ठेवू. एकदा यांची वाफ सुटली का मग यांचं काय होतं तो परिणाम आपल्या तुमच्यासमोर मी ठेवेल. आता ह्या बंदिस्त हॉलमध्ये यांची जबरदस्त चर्चा चालू आहे. आता ती काही बाहेर आपल्याला ऐकायला येत नाही, पण थोड्या वेळात त्यांचा आवाज होईलच. बघा, आता यांची चर्चा संपली. आता घरीची जागा वाटप निश्चित झालं. आता बाहेर आल्यानंतर बघू कोणाला कोणत्या किती जागा दिल्या, कशा दिल्या, काय दिल्या, कुठल्या दिल्या. आता ही युतीची खिचडी. आता याच्यावर थोडीशी सजावट केलीच पाहिजे नाही का. कसं झालं यांना विचारलं पाहिजे. त्यांना शोभा आणण्यासाठी कोथिंबीर टाकली पाहिजे. आणि हे साजूक तूप. हे साजूक तूप टाकलं म्हणजे काय होईल, यांचा जरा स्वाद वाढेल नाही का.
हे बघा, अशी आपली आज सर्व घटकांची मिळून युती झालेली आहे आणि एक भल्ला मोठा पक्ष तयार झाला आहे. त्याचं नाव आहे खिचडी. आणि मग हीच खिचडी आता आपण खायची.